हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे दीपाली लेडीज टेलरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर पहा, तुमचाही गोल गळा परफेक्ट येत नाही का? तर त्यासाठी कटिंग आणि शिलाई कशी करायची ते. तर पहा, प्रथम आपली गळा रुंदी जेवढी आहे तेवढी आखून घ्यायची. त्यानंतर गळ्याची उंची जेवढी आहे तेवढी आखून घ्यायची. आता पहा, वरून जेवढी गळा रुंदी घेतलेली आहे तेवढीच खालच्या साईडला घ्यायची किंवा त्यामध्ये अर्धा पाऊण इंच वाढवून घ्यायचं. तर मी पहा अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. तर आता पाहू शकता अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे ते मी थोडंसं साईडला ठेवते. तिथे मी फक्त खून करते आणि तुम्हाला दाखवते गळा कसा रेडी होणार आहे. तर 2.25 इंचाचाच हा बॉक्स जो आहे तो मी आखून घेतलेला आहे. तर आता पहा, गोल गळ्याचा शेप देताना काय होतं, तर गळा हा थोडासा रेषेच्या बाहेर जातो, म्हणजे अर्धा इंच बाहेर जातो. म्हणजे तुम्ही गोल गळ्याचा शेप देताना हा अर्धा इंचाचा विचार केला तरी काहीही हरकत नाही. तर वरून पहा तो 1 ते 1.5 इंच जसा आहे तसाच ठेवायचा, म्हणजे शोल्डर डाऊन होत नाही. पाहू शकता, गळा कटिंग करताना तो 1.5 इंच ते 1 इंच वरून जसा आहे तसा ठेवायचा आणि जी गळा रुंदी आहे त्याला त्यापेक्षा खालच्या साईडला काय करायचं, थोडा जास्तीचा कट करायचा. तर असा शेप दिल्याने काय होतं, गळा हा परफेक्ट असा गोल येतो आणि शिलाई तर तुम्ही पाहणारच आहात पुढे. एवढा सुंदर गळा तयार होणार आहे. आता काय करायचं, याला उलट करायचं. उलट केल्यानंतर टीप मारायची आहे. तर पहा, उलट केल्यानंतर याला टीप कशी मारायची, तर उलट केल्यानंतर याला जी टीप आहे ती गळ्याच्या कडेने मारायची. ही गोष्ट लक्षात घ्या. पण प्रथम गळ्याच्या कडेला का मारायची, तर गळा आपल्याला परफेक्ट हवा आहे हे पहा, आणि ती मध्यातून मारायची. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे गोल गळा का बिघडतो, तर टीप मध्यातून न मारल्यामुळेच बिघडतो. तुम्ही एका साईडनं गोल गळ्याची टीप करायला जाता आणि त्यावेळेस काय होतं, गळा इकडे तिकडे सरतो आणि गळा हा बिघडतो. तर गळ्याची टीप मारताना काय करायचं, ती मध्यातूनच मारायची. ही गोष्ट लक्षात ठेवा, लक्ष देऊन पहा, म्हणजे तुमचा ब्लाऊजचा गोल गळा हा परफेक्ट आणि ॲक्युरेट येणार आहे. कुठेही तो घसरणार नाही शोल्डरवरून खाली आणि खूप छान असा येणार आहे. तर कटिंग आणि शिलाई संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला हे जमून जाणार आहे. तर तुम्हाला सांगते, इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर दीपाली लेडीज टेलर या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करून घ्या. तर खूप छान असा हा व्हिडिओ होणार आहे. तर पहा, गोल गळा संपूर्ण शिलाई करून झाला. आता काय करायचं, कमरेच्या बाजूला पण टीप मारून घ्यायची. तर ही टीप मारणं पण महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला कमरपट्टी लावायला लागणार नाही आणि अशी टीप मारल्याने काय होतं, ब्लाऊज अजिबात देखील उचलत नाही. तर पहा, कमरेच्या बाजूला पण मी काय केलं, टीप मारून घेतली. म्हणजे गोल गळ्यासाठी ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही इथं ब्लाऊज उचलला तर गोल गळा हा पसरतो पहा. आता काय करायचं, याला कट्स मारून घ्यायचे. तर कट्स मारणं महत्त्वाचं आहे, म्हणजे गळा काय होतो, राऊंड शेपमध्ये एकदम उलट केल्यानंतर परफेक्ट असा फिनिशिंगमध्ये उलट होतो. कुठेही कापड खेचल्या किंवा ओढल्या जात नाही. तर आता पहा, मी याला परफेक्ट असं उलट करून घेतलं. आता उलट करून घेतल्यानंतर गळ्याच्या बाजूला आणि कमरेच्या बाजूला काय करायचं आहे, आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर ती कशी मारायची ते पण दाखवते. एकदम हळूवार सांगत आहे, म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं जमणार आहे. आता पहा, प्रथम टीप ना कमरेच्या बाजूला मारून घ्यायची, एकदम परफेक्ट अशी. आता आपल्याला कमरपट्टी लावायला लागणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आता कमरपट्टी लावायला लागणार नाही. आता पहा, गळ्याच्या बाजूला टीप मारून घ्यायची. तर गळा उलट धरायचा आणि टीप मारायची, म्हणजे अस्तर कुठेही बाहेर दिसत नाही पहा. आणि पहा, कट्स मारल्यामुळे काय झालं, एकदम फिनिशिंगमध्ये गळा उलट झालेला आहे आणि परफेक्ट असा हा गळा जो आहे तो आता त्याचा फायनल लुक पाहायला विसरू नका. जसा मी दाखवलेला आहे लेस लावून तसा सेम टू सेम बनवणार आहे. तर पाठीमागून ब्लाऊज उचलू नये म्हणून एक टिप्स देणार आहे या व्हिडिओमध्ये पुढे. तर नक्कीच पहा, खूपच छान असा हा गळा जो आहे राऊंड, एकदम राऊंड शेप, म्हणजे एकदम परफेक्ट असा गोल रेडी झालेला आहे. तुम्ही याला नॉड पण बसवू शकता, लटकन पण बसवू शकता. दिसायला खूप छान आणि आकर्षक दिसतो. आता पहा, गळा रेडी झाला एकदम परफेक्ट असा, एकदम राऊंड शेप, म्हणजे वरच्या साईडला जुळून आलेला आहे, म्हणजे शोल्डर उतरत नाही आणि वेअर केल्यानंतर तो थोडासा फाकतो आणि दिसायला खूप छान दिसतो पहा. आता पहा,
याला लेस लावून घ्यायची आहे मस्त अशी. तर ही लेस मी मॅचिंगची घेतलेली आहे आणि मी याला कशी लावायची ते पण दाखवते. तर लेस लावल्यानंतर गोलगळा हा दिसायला खूप छान आणि खूपच आकर्षक आणि खूपच मस्त असा दिसतो. आता पट्टीची लेस जी आहे गोल्डन आणि मोरपंखी ब्लाऊजच्या कलरसारखी, तर तीच मी घेतलेली आहे यासाठी. अशा प्रकारे एका साईडनं गळ्याला हळूहळू अशी लेस लावून घ्यायची. आता पहा, लेस लावल्यावरती गळा हा ओढतो, त्याच्यामुळे काय करायचं, हळूवार अशी लेस लावायची, ओढून लावायची नाही. गोलगळ्याला लेस लावल्यानंतर गोलगळा हा खूप छान आणि खूपच आकर्षक आणि खूपच मस्त असा दिसतो. तर पूर्ण अशी लेस मी लावून घेतली. आता पहा, या लेसला ना डबल टिप मारून घ्यायची. डबल टिप का मारायची, तर डबल टिप मारणं महत्त्वाचं आहे. डबल टिप मारल्याने काय होतं, तर लेस अशी उचलत नाही. लेस थोडीशी जाड असते, त्यामुळे सिंगल टिप मारली तर ती दोन्ही साईडनं उचलते. डबल टिप मारली तर ती दोन्ही साईडनं व्यवस्थित अशी पॅक बसते. तर लेस लावताना कुठेही खेचायची किंवा ओढायची नाही. लेस जर तुम्ही खेचली किंवा ओढली तर काय होतं, शोल्डर पण डाऊन होतं किंवा गळा पण लांबतो आणि गळ्याचा शेप जो आहे आकार तो बिघडतो. पहा, त्याच्यामुळे काय करायचं, कुठेही गळा जो आहे त्यामुळे लेस लावताना कुठेही गळा खेचायचा किंवा ओढायचा अजिबात देखील नाही. तर पहा, एकदम परफेक्ट, एकदम मस्त असा हा राऊंड शेपमध्ये नेक तयार झालेला आहे. आता विअर केल्यानंतर हा दिसायला खूपच छान, खूपच आकर्षक आणि खूपच मस्त असा दिसतो. पहा, तर याला मी थोडेसे टक्स मारून दाखवते तुम्हाला आता, म्हणजे तुम्हाला टक्स मारल्यानंतर गळा हा थोडासा कसा फाकतो हे पण पाहायला भेटणार आहे. पहा, शेप किती सुंदर आलेला आहे, एकदम राऊंड शेप. खालच्या साईडने एकदम राऊंड आहे, तर पहा, आणि खालच्या साईडनं ज्यावेळेस तुम्ही टक्स मारचाल त्यावेळेस थोडासा असा ओपन होतो. पाहिला आता तुम्ही, थोडासा ओपन होतो. तर टक्स मारूनच दाखवते तुम्हाला परफेक्ट असा, म्हणजे कसा ओपन होतो ते पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर टक्स पहा, आता टक्स मारल्यामुळे ब्लाऊज पाठीमागून उचलतो, ही गोष्ट खरी आहे. टक्स मारताना कधीही कसे मारायचे, तर ते ब्लाऊजच्या गळ्याच्या खालीच मारायचे. म्हणजे ब्लाऊजची गळ्याची जी उंची आहे आपण ठेवलेली आहे त्याच्यावरती अजिबात देखील टक्स जाऊ द्यायचा नाही. म्हणजे ब्लाऊजचा गळा हा असा बिघडत नाही आणि ब्लाऊज ही पाठीमागून उचलत नाही. तर पहा, दोन्ही टक्स मी ब्लाऊजच्या गळ्याच्या उंचीच्या खाली कमीत कमी अर्धा इंच राहिला पाहिजे. अर्धा इंच ठेवायचा परफेक्ट असा, किंवा गळ्याच्या कमीत कमी लेवलला तरी ठेवायचा, गळा जास्त खोल असेल तर. तर टक्सची उंची ही मेजरमेंटनुसार न घेतली तर गळ्यानुसार घेतली तर खूप छान असा गळा येतो. तर पहा, किती सुंदर आणि किती आकर्षक असा गळा तयार झालेला आहे. इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे, मला माहीत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे, ब्लाऊज शिलाई केलेला आवडला आहे. तर लक्षात ठेवा आणि सबस्क्राईब, लाईक नक्कीच करून घ्या दीपाली लेडीज टेलरसाठी, नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.